तुमचं सांगलीतल्या सभेतलं एक विधान गाजलं की मुख्यमंत्रीपदे आमच्याकडे आहे, गृहमंत्रीपदे आमच्याकडे आहे. हा इशारा अजितदादांना देण्याची वेळ का आली किंवा तुम्ही का जाणीवपूर्वक तो इशारा दिला? असं आहे की ज्या वेळेला वेगळं लढायचं ठरलं हम्म. त्यावेळेला देवेंजींनी एक अतिशय धूर्त राजकारण्याप्रमाणे हम्म. योजना मांडली की हो. बाबा रे आपल्याकडे 8 वर्ष निवडणूक न झाल्यामुळे इच्छुक फार आहेत हो. प्रत्यक्ष. मग आपण एकत्र लढलो तर आणखी नंद्रेश निर्माण होईल. हम्म. आपण वेगळे लढू, पण आपण एका विचाराचे आहोत, एका सरकारमध्ये आहोत, हम्म. त्यामुळे नंतर एकत्र येऊ. हम्म. मग अजितदादांपुरतं असं ठरलं की बा तुमची एक वोट बँक आहे, ती तुम्ही आमच्यावर आले तर मिळणार नाही, ती आयती काँग्रेस आहे, तर तुम्ही ती वोट बँक एनकॅश करा. हे सहसा म्हणजे कोणाही राज्यकर्त्याने करण्याचं प्लॅनिंग होतं. बर. पण ह्याच्यामध्ये एकही ठरलं की बाबा एकमेकांवर टीका नाही करायचं. हम्म. आता एकनाथजीने कुठेच टीका नाही केली. मग एकनाथजीने आम्हाला म्हणायचा काही मुद्दाच नाही आला. अजितदादा जो पण टीका करत होते तर पण काही म्हणण्याचा मुद्दाच नव्हता. हम्म. अजितदादा जेव्हा टीकेकडे लागले तेव्हा 2 दिवस आम्ही जाऊ दिले. देवेंजींना विचारणा केली की हे काय चाललंय. बर. आणि जेव्हा देवेंजींनाही असं लक्षात आलं की आता यावर कोणीतरी बोललं पाहिजे, तर पहिल्यांदा ते मला म्हणाले सांगलीच्या सभेमध्ये की तू बोल. त्या बोलण्यामध्ये सुद्धा अतिशय सोबर शब्द होते. दादा ज्या फॉर्मॅटमध्ये म्हणतात त्या फॉर्मॅटमध्ये सोबर शब्द वाटतं की कोणाला धमक्या देता. आधी तुम्ही म्हणालात नगरपालिका निवडणुकीमध्ये तिजोरीची किल्ली माझ्याकडे आहे. हो. मग मी असं म्हटलं की तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे, पण तिजोरीचे मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय किल्ली वापरता येत नाही. मग आता मी काय म्हटलं की बघ तुम्ही दमदाटी करू नका, गृहमंत्री आमचा आहे. इतक्याच म्हणजे एका वाक्यामध्येच मी म्हटलं. बरोबर. पण त्याचे पडसाद अजून उमटतायत. पडसाद उमटणार आणि हे लोकांना आवडतं. लोकांचं हे म्हणणं आहे, जो चाहता वर्ग आहे, नॉट ओनली कार्यकर्ता, चाहता वर्ग आहे, वोटर आहे बीजेपी, तो म्हणतो की बा आपत धर्ममुळा म्हणून तुम्ही त्यांना आत घेतलं. हो. जे ओपनली असं म्हणतात की आम्ही सरकारमध्ये आहोत पण यांच्या विचाराबरोबर नाही. हो. मग सावरकरांच्या तत्वज्ञानाला विरोध करतात. रेशीमबाग हे आमचं श्रद्धास्थान आहे, तर तिथे येताना पत्रकारांनी प्रश्न विचारताना म्हणतात की आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही यांच्या विचारात नाही, आमचा धर्मनिरपेक्ष विषय आम्ही सोडला नाही. मग ठीक आहे ना, आम्ही पण असं म्हणतो की आपत धर्म म्हणून तुम्ही आमच्या बरोबर आहात, बरं. पण आम्ही आमच्या विचाराशी नाही ऍडजस्टमेंट करत. बरोबर. आम्ही तुम्ही बरोबर बोला, आम्ही बरोबर बोलतो. आता आज तुम्ही मनमोहन सिंगांनी मेट्रो आणली म्हटलं, हो. किती किती आपण खोटं बोलतात. मनमोहन सिंगांच्या काळात सँक्शन झाली तर 2001लाच झाली. हो. पण यायला 17 उजाडले ना. आमचं सरकार यायला लागलं की ज्यात देवेंजींनी आणि नितीनजी ज्यांचं पुण्यावर प्रेम आहे, हर्डल्स सगळी त्यांनी संपवली. तुम्ही कागदावर सँक्शन करून काय होणार? पर्यावरणवाल्यांची परवानगी कोण काढणार? केंद्रातून निधी कोण आणणार? आता अजित पवार काय म्हणतात की काय काळजी करता, केंद्रातून राज्यात तुम्ही पैसे आहे, ते कसे काय आणणार नाही? माझ्या घरामध्ये मुलीला मी फ्रॉक चांगला घेईन, शेजारच्या घरातल्या मुलीला फ्रॉक चांगला कसं घेणार? मोदीजी आम्हाला मदत करतील का तुम्हाला मदत करतील? हे पुण्यासारख्या शहरामध्ये आपण सर्वसामान्य माणसाला न पटणारी स्टेटमेंट करणं, हो. हे न कळणार आहे. दादा, आपत धर्माची ऍडजस्टमेंट किती काळ चालू राहील अजून? असं आहे की 2014 ते 19 हो. हा एक सुवर्ण काळ होता. शिवसेना बरोबर होती, पण भांडणं नाही. ते रोज संजय राऊत म्हणायचे, तो त्यांचा स्वभावही होता आणि ती बरं. त्यांची स्ट्रॅटेजी पण होती, हा. परंतु काही प्रॉब्लेम नव्हता. 2019ला 161 आले. 29 अपक्ष बॅगा भरून तयार होते की ज्यांचं सरकार त्यांच्या अपक्षांमधला काही वर्ग तत्वज्ञानवाला असतो, काही वर्ग आपली कामं करून सत्तेबरोबर राहणार असतो, कामं करून घ्यायची. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.